मोशी अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे ज्ञानेश्वर माऊली यांचे समाधीस्थळ असणारे आळंदी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहू या दोनही पवित्र स्थळांच्या मध्यावर वसलेले व दोन्ही पवित्र स्थळांशी आपले नाते सांगणारे एक समृद्ध गाव. आजूबाजूने इंद्रायणीच्या पाण्यावर बहरणारी शेती, सभोवताली वाढणारी औद्योगिक वसाहत ही सुद्धा मोशीची एक ओळखच. याच मोशीमध्ये आपल्या शेतीवरती एक दाम्पत्य उदरनिर्वाह करीत होतं. मातीमध्ये सोनं पिकवत आपल्या जगण्याच्या संघर्षाचं आवर्तन पूर्ण करीत होतं. या शेतकरी दाम्पत्याचं नाव म्हणजेच माननीय तुकाराम रघुनाथ सस्ते व इंदुबाई सस्ते. याच दाम्पत्याला दिनांक 2 जानेवारी 1989 साली पुत्ररत्न प्राप्त झाले, ज्याचे नामकरण करण्यात आले राहुल. राहुलचे शिक्षण नागेश्वर विद्यालयामध्ये पूर्ण झालं. एका प्रगतिशील शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेल्या राहुलने तरुणपणीच समाजकार्यामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांचे चुलते कैलासवासी सखाराम रघुनाथ सस्ते यांचा त्यांच्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशाला पूर्णतः पाठिंबा होता. त्यामुळे त्या ओढीनेच राहुलजींवर राजकारणाचे संस्कार देखील होत गेले. घरातील व्यवसायांची संख्या आता वाढू लागली होती. इंद्रायणी नदीचं पाणी पंचक्रोशीमध्ये सप्लाय करण्यासाठी इंद्रायणी वॉटर सप्लाय संपूर्ण देशभरातून व्यावसायिक पुण्यामध्ये कामानिमित्त येत असताना एका मराठी माणसाने कधीच मागे राहिले नाही पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन बांधकाम क्षेत्रामध्ये आपले पाय घट्ट करण्यास राहुलजींनी सुरुवात केली. मोशी प्राधिकरणाचा पिंपरी चिंचवडच्या क्षितिजावर उदय झाला तर माननीय राहुलजी सस्ते यांनी अल्पावधीतच मोशीच्या मातीमध्ये आपले पाय घट्ट केले. हे सर्व करीत असतानाच भोसरीचे आमदार माननीय महेश दादा लांडगे यांच्या विचारांचा व कार्याचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि आजचा हा तरुण तडफदार नेता जन्माला आला, राहुल तुकाराम सस्ते. समाजकार्यात त्यांनी उचललेलं सर्वात पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे महाराजा ग्रुपची स्थापना. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या शेजारचा परिसर हा या नावामुळे आणि तेथील तत्पर कार्यपद्धतीमुळे शब्दशः राजेशाही वाटतं. मोशी हे विस्तारच जरी असलं तरी शासनाच्या विविध सुविधांचा लाभ परिणामकारकरित्या इथे पोहोचत नव्हता. शासनकर्ते होते पण सामान्य जनता व इथले नागरिक हे जणू पोरके झाले होते. तद्वतच या महाराजा ग्रुपच्या माध्यमातून सर्व नागरी सुविधा राहुलजींनी नागरिकांसाठी खुल्या करून दिल्या. आणि यातील सर्वप्रथम पाऊल म्हणजे त्यांनी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी केली. इथे आज सुमारे 300हून अधिक ज्येष्ठ नागरिक या महाराजा विरंगुळा केंद्राशी निगडीत आहेत. आधुनिक सुखसोयींनी युक्त असणाऱ्या विरंगुळा केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचे मोठ्या उत्साहात आयोजन होते. त्यांच्या आरोग्याचा विचार प्राधान्यस्थानी ठेवून रक्तदान शिबिरे, हृदय तपासणी शिबिर व अशाच अनेक आरोग्य शिबिरांचे दरवर्षी नित्यनियमाने आयोजन केले जाते. याच ठिकाणी महाराजा विरंगुळा केंद्रामध्ये 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे राष्ट्रीय सणही मोठ्या उत्साहाने साजरे होतात. परिसरातील नागरिकांना यामध्ये सामावून घेतले जाते व शाळांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आनंद द्विगुणित केला जातो. तर होळी, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी हे सणही मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. श्रावण महिन्यामध्ये भजन व कीर्तनाचा कार्यक्रम देखील येथे घेतला जातो.
माननीय राहुल तुकाराम सस्ते यांनी मागील 4 वर्षांपासून प्रभागामध्ये महाराजा ग्रुपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव व नवरात्रोत्सव हे देखील साजरे करण्यास सुरुवात केली. मोशी गावच्या संतनगरच्या इतिहासामध्ये प्रथमच भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. असंख्य कलाकारांच्या बहारदार सादरीकरणामुळे हा कार्यक्रम सर्वांच्याच मनामध्ये घर करून राहिलाय. दरवर्षी अभिनेत्रींच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाते. गणेशोत्सवामध्ये सुमारे 10,000हून अधिक लोकांना अन्नदान केले जाते. वास्तविक पाहता महिलांसाठी व लहान मुलांसाठी त्यांच्या मनोरंजनासाठी कोणीच कार्यक्रमाचे आयोजन करीत नव्हते. मात्र परिसराची सांस्कृतिक भूक ओळखून त्यांनी विविध कार्यक्रम यशस्वी केले. लहान मुलांसाठी बालजत्रेचे आयोजन बालदिनाच्या निमित्ताने केले. महाराजा ग्रुपच्या गणेशोत्सवाचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या पालिकेच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक देखील आला. महिलांसाठी त्यांनी याच काळामध्ये डान्स क्लासेस देखील सुरू केले. तसेच आत्मसंरक्षणासाठी धडे देण्यासाठी कराटे क्लास देखील घेण्यात आले. नवरात्रीच्या काळामध्ये स्त्री शक्तीचा सन्मान करीत सुमारे 2,000हून अधिक महिलांना भेटवस्तू देत त्यांचा सन्मान केला. तर परिसरातील सुमारे 100हून अधिक गणेशोत्सव मंडळांना देखील त्यांनी देणगी दिली. मात्र त्यांचे धार्मिक कार्य एवढ्यावरच न थांबता दरवर्षी दिंडीमधील वारकऱ्यांना अन्नदान, चहा, नाश्ता व पाणी यांची सोय देखील पाहिली जाते. दिंडीच्या वारीच्या काळामध्ये आळंदीमध्ये जाऊन महाराजा ग्रुपतर्फे वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष मदत केली जाते व त्या प्रित्यर्थ महाराजा ग्रुपचा सन्मान देखील करण्यात आला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या ओवीचा अर्थ सार्थ ठरवत माननीय राहुल सस्ते यांनी प्रभाग क्रमांक 8 मध्ये सुमारे 5,000 वृक्षांची लागवड केली. ज्येष्ठ नागरिक व महाराजा ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या रोपांची केवळ लागवडच न करता नित्य नियमाने संगोपन देखील केले जाते. महाराजा ग्रुपच्या माध्यमातून गरजू मुलांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करत त्यांच्या शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. अनाथ आश्रमांमध्ये नित्य नियमाने शिधावाटप केले जाते. तर वर्षामध्ये 2 वेळा अनाथ आश्रमांमध्ये खाऊ वाटपाचा कार्यक्रम देखील घेतला जातो. गरीब नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन केवळ आपल्याच प्रभागातील नागरिकांचा विचार न करता माननीय राहुल सस्ते यांनी अनेक रुग्णांना मदत केली आहे. अनेक बेरोजगार महिलांना व तरुणांना नोकरीला लावले. तर अनेकांना स्वतःचे व्यवसाय देखील सुरू करून दिले. प्रभागातील सोसायट्या खूप सुंदर आहेत, पण बाहेरून प्रभाग बकाल बनला होता. सोसायटीच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना अनेक सोयी ह्या मिळतच नव्हत्या. समस्यांचे जाळं अधिकच गडद होत चाललं होतं. जलवायू विहार येथे कचराकुंडी होती. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. वातावरण दूषित झालं. नागरिकांनी अनेकदा पालिकेच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली, पण परिणाम मात्र शून्य. आजी नगरसेवकांनी या प्रकरणाची दखल न घेतल्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून हा प्रश्न रखडला होता. त्रस्त नागरिकांनी राहुल सस्ते यांना तक्रार करताच पुढच्या 2च तासांमध्ये स्वखर्चाने त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला. प्राधिकरणामुळे रस्ते झाले खरे, पण त्यांना गतिरोधकच बसवले गेले नव्हते. एका बाजूला प्राधिकरणातील रहिवाशांची संख्या वाढत होती आणि बरोबरीनेच अपघातांची संख्या सुद्धा. हे वेळीच रोखण्यासाठी राहुलजींनी तातडीने या गतिरोधकांची बांधणी करून घेतली आणि नागरिकांच्या रस्ता सुरक्षेमध्ये वाढ झाली. धोरणशून्य कारभारामुळे इथे लोकांना रस्त्यावरून चालण्यासाठी फुटपाथ नव्हते. या फुटपाथांचे सोसायटीच्या बाहेरील बाजूने बांधकाम करून घेण्यात आले. सोसायट्यांच्या बाहेर खुर्च्यांची ज्येष्ठ नागरिकांसाठी व महिलांसाठी सोय करण्यात आली. डिवायडरच्या मध्ये झाडे लावली गेली व प्रभागाच्या सुंदरतेमध्ये भर टाकण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत गटारींचा प्रश्न हा मार्गी लावण्यात आला. आधुनिकतेची कास धरली असल्याने प्रभागातील नागरिकांना स्वच्छ व सुंदर प्रभाग मिळवण्यासाठी त्यांनी प्लॅस्टिक कचरा हटवण्यासाठी पालिकेच्या विरोधात आंदोलन केले व स्वखर्चाने हा प्रश्न
त्याच क्षणी तोडगा काढत मार्गी लावला आणि स्वतः जागा ही उपलब्ध करून दिली. सेक्टर नंबर 4 मध्ये वारंवार लाईट जात होते. आमदार माननीय महेशदादा लांडगे यांचा पाठपुरावा करत 2च दिवसांमध्ये संबंधित भागातील वायर बदलून माननीय राहुलजी सस्ते यांनी येथील वीज पुरवठा सुरळीत करून दिला. सत्तेमध्ये नसूनही सत्ताधाऱ्यांना लाजवेल असे काम करणारा एक धुरंदर सामाजिक कार्यकर्ता ही त्यांची ओळख आता जनमानसामध्ये रुजली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून प्रभागामध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करण्याकडे देखील त्यांनी जातीने लक्ष दिले. पावसाळ्यातच अनेक झाडे वाढल्यामुळे पथदिव्यांना त्यांची अडचण होत होती. ही अडचण वृक्ष छाटणी करून घेतल्याने पूर्णतः निकालात निघाली. कारण अंधारी जागा निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना ह्या सुद्धा वाढू लागल्या होत्या. प्रभागातील अनेक रस्ते त्यांनी करून घेतले. अनेक ठिकाणी रस्ता नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अशा रस्त्यांचे काम त्यांनी स्वखर्चाने केले व नागरिकांची मोठी समस्या याद्वारे मार्गी लावली. मोशी प्राधिकरणाला 2 नगरसेवक मिळाले होते, परंतु प्रभागातल्या मुलांसाठी उद्यानाची निर्मिती मात्र होत नव्हती. उद्यानांचे शहर ही पिंपरी चिंचवडची ओळख इथे कुठेतरी फसत होती. कोणतीही राजकीय इच्छाशक्ती नसल्याने धोरणे कोणीच आखत नव्हते. मात्र येथील नागरिकांसाठी काहीतरी करायचे ही राहुल सस्ते यांची जिद्द मात्र मोठी होती. माननीय महेशदादा लांडगे यांच्याकडे प्रभागातील नागरिकांसमवेत भेट घेऊन या प्रश्नांवर तात्काळ कायमस्वरूपी तोडगा काढला व 2 महिन्यांमध्येच प्रभागातील उद्यान दिमाखाने उभे राहिले. राहुल सस्तेंचे एक मोठे स्वप्न आज पूर्ण झाले. थोड्याच दिवसांमध्ये या उद्यानाचे उद्घाटन होऊन नागरिकांसाठी, मुलांसाठी हे उद्यान खुले होईल आणि मोशी प्राधिकरणाच्या शिरपेचामध्ये आणखी एक तुरा सन्मानाने खोचला जाईल. समस्येकडे केवळ पाहत न राहता ती समस्या मुळापासून उखडून टाकणे व तिचे निराकरण करीत प्रभागातील नागरिकांसाठी एक चांगला व आरोग्यदायी प्रभाग निर्माण करणे व तो जपणे हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे आणि याच्यामध्ये कोणतीच शंका नाही. प्रभागातील समस्या सोडवण्याचे नियोजन असेल, रस्त्याचे खड्डे बुजवणे, सेक्टर नंबर 4, 6, 9, 11 आणि 12 मध्ये रस्त्याच्या बाजूने फुटपाथांची निर्मिती करणे, लाईटचे खांब बसवणे तर परिसरातील पाण्याची समस्या दूर करणे, अशा सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजेच जणू माननीय राहुल तुकाराम सस्ते. सत्तेमध्ये नसतानाही ही सर्व कामे त्यांनी एका धडाडीने पूर्ण केली आहेत. प्रभागातील प्रत्येक पायाभूत सुविधा सुयोग्य रीतीने सुरळीत करीत असताना त्यांनी प्रत्येक सोसायटीमधील नवीन वीज केबल टाकून स्वतंत्र डीपी बॉक्स बसवून मागील अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न केवळ 8च तासांमध्ये मार्गी लावला. माननीय राहुल सस्ते यांनी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी 2015 साली क्रिकेटच्या सामन्यांचे देखील आयोजन केले होते. 200 महिलांच्या महाबचत गटाची निर्मिती देखील केली, जो एक प्रकारे मोठा विक्रमच म्हणता येईल. माननीय राहुल सस्ते यांनी नागरिकांच्या मागणीचा पाठपुरावा करीत असताना माननीय आमदार श्री महेशदादा लांडगे यांच्या विशेष सहकार्यातून मोशीमधील एसटी स्टँडची स्थापना केली. यावर्षी वाढदिवसानिमित्त घेतलेल्या कार्यक्रम प्रसंगी खेळ रंगला पैठणीचा या बहारदार कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमामुळे नोकरदार महिलांना व गृहिणींना हक्काचे व्यासपीठ मिळाले. त्याचबरोबर सुमारे 11,000 नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. प्रेरणा देते आम्हा तुमची धडाडी, तुमची कार्य तत्परता. आता कोण म्हणतो प्रभागाचा विकास होणार नाही? अहो, इथे अतुलनीय कार्य करीत आहे राहुलजींसारखा एक सच्चा कार्यकर्ता. सत्तेमध्ये नसतानाही सर्व कामे माझ्या स्वखर्चाने व आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाने केली आहेत. चला तर मग पूर्ण होणार प्रभागाची स्वप्न सारी. कारण आपल्या बरोबर आहे कमी वयाचा,
तरी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त कामे करणारा, बड्या बड्यांना लाजवेल असा कामाचा धडाका असणारा, सच्चा दिलाचा सोन्यासारखा माणूस, माननीय राहुल तुकाराम सस्ते. नमस्कार, मी राहुल तुकाराम सस्ते. माझ्याकडे कोणतीही सत्ता पद नसताना आपल्या प्रभागातील अनेक विकास कामे व सर्व सांस्कृतिक कार्यक्रम मी माझ्या स्वखर्चाने व आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहेत. ज्यावेळेस माझ्या हातात सत्ता येईल, मी हे वचन देतो की माझा प्रभाग महाराष्ट्रातील एक आदर्श प्रभाग असेल. एक संधी तुमची सेवा करण्याची. तुमचाच राहुल तुकाराम सस्ते.